पुणतांबा, सातारा, शिर्डी आणि पंढरपूरमधली ही प्राथमिक दृश्य आहेत। राज्यभरामध्ये अशा पद्धतीने शेतकऱ्याचा उद्रेक बघायला मिळतोय। आणि यानंतर थेट जाऊयात नाशिकला, तिथल्या दूध संकलन केंद्रावरची अवस्था काय आहे हे जाणून घेऊयात। सागर वैद्य आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। सागर, तुझ्यासोबत मागे अनेक जण लोक आहेत, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे आणि नाशिकमध्ये आज काय चित्र बघायला मिळतंय शेतकऱ्यांच्या संपानंतर? रेश्मा, जसं की सकाळी आपण बघितलं होतं की सगळ्या बाजारपेठा ओस पडलेल्या होत्या, बाजार समित्यांमध्ये चिटपाखरू सुद्धा नव्हतं आज सकाळपासून। आता थोड्या वेळापूर्वीची माहिती आहे की नैताळ्यामध्ये शेतकऱ्यांनी दूध अभिषेक जो आहे तो घातला आणि हे दूध ग्राहकांना फुकट भावात विकण्यापेक्षा ते देवाला अर्पण करतो म्हणून एक महाअभिषेक नैताळ्यामध्ये शेतकऱ्यांनी घातला। नैताळ्यामध्येच आंदोलनाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर गाड्यांची तोडफोड आणि माल रस्त्यावर फेकला गेला, त्याच्यामुळे तणाव निर्माण झाला। या सगळ्या पार्श्वभूमीवर मी आता सय्यद पिंपरी गावामध्ये आहे। अतिशय प्रगतशील शेतकऱ्यांचं गाव म्हणून हे गाव ओळखलं जातं, परंतु हे गाव सुद्धा संपूर्ण 100% या संपात उतरलंय। काय इथली परिस्थिती आपण शेतकऱ्यांकडूनच थोडंसं जाणून घेऊ। मला सांगा की काय पार्श्वभूमी आहे संपाची, आता आपली काय प्रमुख मागणी आहे दूध उत्पादकांची? दूध उत्पादकांची जी प्रमुख मागणी आहे की जो खर्च आहे, दूध उत्पादनासाठी येणारा खर्च आणि मिळणारा भाव ही अतिशय मोठी तफावत आहे। त्यामुळे हा दुग्ध जो व्यवसाय आहे आदबट्ट्याचा झालेला आहे, अजिबात आम्हाला तो परवडत नाहीये करायला। यासाठी शासनाने अतिशय प्रभावीपणे याच्यासाठी उपाययोजना करावी आणि सरासरी 50 रुपये प्रति लिटर आमच्या दुधाला भाव मिळावा, ही आमची दूध उत्पादकांची अतिशय प्रकर्षाची मागणी आहे। आज काय तुम्ही दूध टाकलं का सगळ्यांनी सकाळी? आज अजिबात आम्ही दूध संकलन बंद केलेलं आहे। सगळं शेतकरी सभासदांनीच असा निर्णय घेतलाय का दूध संकलनच करायचं नाही। त्यामुळे पुढचं जे दूध संघाला किंवा नाशिक मध्ये जे दूध जाणार आहे ते इथंच बंद झालंय। सर्व लोकांनी दूध घरीच ठेवलेलं आहे, काही लोकांनी रस्त्यावर ओतून दिलेलं आहे। मला एक सांगा, शेतकऱ्यांचं जर हातावर पोट आहे, आपला दूध हा आपलं खरं तर नगदी पैसा देणारी वस्तू आहे किंवा भाजीपाला आहे, रोज विकून आपण पैसे घेतो, त्याच्यावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होतो। मग आता या संपकाळात आपलं एवढं नुकसान होईल तर ते कसं आपण झेपणार? आपल्याला शेतकरी सर्व संकटाला सामोरं जाण्यासाठी तयार आहे, परंतु शासन कुठलाही त्याच्या खबरदारी किंवा शेतकऱ्याची बाजू घेण्यासाठी तयार नाही आजही। आज आम्ही संस्था उघडून बसलो होतो दूध संकलन करण्यासाठी, पण एकही उत्पादक दूध घेऊन आलेले नाही संस्थे कलेक्शन करण्यासाठी। तर शेतकऱ्यांना 50 रुपये कमीत कमी दुधाचा भाव मिळाला पाहिजे। पशुखाद्याचे रेट आज 30 रुपये किलो आहे, एका गाईला रोजचं 6 किलो पशुखाद्य दिलं। परत एक प्रश्न आहे तुम्हाला की जर समजा आता आपण संपात उतरलो, त्याच्यात शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होईल, काय आपलं शेतकऱ्यांचं म्हणणं? शेतकऱ्यांचं नुकसान जरी झालं ना, शेतकऱ्यांचं नुकसान हे कितीही झालं तरी शेतकऱ्याचं नुकसान हे भरून निघणार नाही। पण शेतकऱ्यांच्या मागण्या काय, एकाच दुधाला पहिली गोष्ट भाव मिळाला पाहिजे, दुसरी गोष्ट मागण्या ठीक आहे, पण आताच्या अर्थकारणावर मला विशेषतः बोला ना की जर समजा हे सगळं संप आता किती दिवस चालणार, त्याच्यात शेतकऱ्यांचं कसं नुकसान होईल? बेमुदत जरी संप झाला ना तरी शेतकऱ्याच्या संपात सहभागी राहणार आहे आणि नुकसान जर झालं तर शेतकरी हा सोसायला तयार आहे। मला सांगा डिकले साहेब, काय नेमकं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे हे तर कळलं, परंतु आता जर हा संप किती दिवस शेतकरी चालणार, शेतकऱ्यांचं अर्थकारण कसं चालणार? आज आपण जर बघितलं शेतकरी कोणत्या परिस्थितीला सामोरं जातोय। जर पाऊस जास्त झाला तर पीक चांगलं येते, पीक चांगलं आल्यानंतर भरपूर मार्केटमध्ये जर पीक आलंय तर मार्केटमध्ये भाव मिळत नाही। पाऊस कमी झाला, दुष्काळामुळे शेतकऱ्याला पीक मिळत नाहीये। आणि दुसऱ्या बाजूला जर मार्केटमध्ये जर शेतमालाला भाव मिळायला लागला आणि सरकार जे सरकारचं धोरण आहे, सरकार ज्या कांदा असो तूर असो आपण समोर सगळे बघताय, जर त्याला भाव मिळाला तर सरकार आयात करून बाहेरच्या देशातून माल आयात करून शेतकऱ्यांचे भाव पाडतंय। शेती ही संपूर्णपणे तोट्यात आहे। आता आपण सांगितलं दुधाचा विषय असेल कोणता विषय, हा शेतकरी अर्थकारण हा 100% तोट्यात आहे। आजपर्यंत आम्ही तोट्यातच शेती करतोय, त्याच्यामुळे आज सगळ्यांनी असा ठाम निर्णय घेतलेला आहे की 100% आमच्या ज्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। एका बाजूला कंपन्यांना तुम्ही 100% सवलती देताय, सवलतीच्या ज्या दरात जमीन दिली जाते, त्यांना टॅक्समध्ये कपात केली जाते, मोठ्या प्रमाणावरती करोडो रुपयामध्ये त्यांना कर्जमाफी दिली जाते। आणि शेतकरी आपण मेट्रोचे प्रकल्प बघतोय, समृद्धीचा प्रकल्प बसतोय, सरकारकडे हजारो कोटी रुपये ह्या प्रकल्पांसाठी आहेत, परंतु शेतकऱ्यासाठी काहीही करायची सरकारची मानसिकता नाही। त्याच्यामुळे आम्ही हा निषेध करण्यासाठी हा संप पुकारलेला आहे। काका, मला सांगा, तुमच्या आयुष्यात तुम्ही पहिल्यांदाच कदाचित शेतकरी म्हणून संपावर जात असाल, काय तुमची प्रतिक्रिया? प्रथमच जातोय, कारण का की शेतकऱ्याचे इतके हाल झालेले आहे की सरकार त्याचा काही विचारच करत नाही।
आणि सरकार जे विचार करतंय केवळ शहरी आणि बाकी जे काही कर्मचारी आणि शहरी लोकांसाठीच स्वस्ताई द्यावी हे त्यांचं हे मूळ ध्येय असल्यामुळे शेतकऱ्याला त्याचा भाव मिळत नाही आणि शेतकऱ्याला जोपर्यंत उत्पादन खर्चावर 1.5 रक्कम नाही मिळाली तोपर्यंत आम्ही कुठलाही माल विकायचा बंद केलेला आहे आणि आमचा 7/12 कोरा झाल्याशिवाय 1.5 रक्कम मिळाल्याशिवाय ठिबकचे जे काही सिंचन आहे त्यांना 100% अनुदान दिल्याशिवाय शेतकऱ्याला जो शेतकरी 60 वर्षाच्या दरम्यानचा जातो तो काही काम करत नाही त्याच्याकरता त्याला पेन्शन दिली पाहिजे आणि काम होतच नाही आणि अनेक काम करतात आणि सरकारने संपूर्ण कर्जमाफी द्यायला पाहिजे. का मला सांगा या संपाबद्दल आता शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, कारण किती दिवस संप चालणार आणि शेतकऱ्यांचं अर्थकारण काय आहे? खरं म्हणजे हे आंदोलन जे आहे हे खरं 84 साली घोषित झालेलं आंदोलन आहे. हे आंदोलन खऱ्या अर्थाने आता स्वरूप धरायला लागलंय. कारण ओली पडो की सुखी पडो शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण हे ठरलेलंच आहे. आज दुधाचाच प्रश्न जे तुम्ही विचारतात पण इतर मालाचं तुम्ही आम्हाला विचारत नाही याचंही कारण विमर्शा तुम्ही प्रसिद्धी माध्यमांनी लक्षात घेतली पाहिजे. कारण शेतकऱ्यांना ओली पडली तो आणि एखाद्या वर्षी चांगला पाणी पाऊस झाला आणि पीक पाणी जर आलं तर त्याला वाऱ्यावर सोडलं जातं, निलावात काढलं जातं. हे शासनाची चुकीची तिहेरी धोरणे आणि सगळे संपूर्ण शेतकरी हा सगळा हातबाट्याचा धंदा चालवतात. म्हणजेच काय चालवतात म्हणतात की सौ का 60 बनाने का बाप जादे का नाम चलाने का असा हा शेतीचा धंदा चालला आहे. हा पूर्णतः शासनाचे धोरण बदलून शेतकऱ्याकडे चांगल्या नजरेनं बघून त्याला हक्कानं उभं करण्याचं स्वातंत्र्य द्यावं अशी मागणी आपण बघू शकतोय. खरं तर शेतकरी जे आहे ते आपल्या मूलभूत प्रश्नांवर पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण हा प्रश्न एक दिवसाचा नाही, अनेक वर्षांचा आहे. शेतकरी याच्यावर सातत्यानं मागण्या करतायत परंतु अद्यापपर्यंत त्या संदर्भातले कुठले निर्णय होत नाहीये. त्याच्यामुळे कायमच तोट्याचा धंदा करायचा आहे तर हा संप हा सुद्धा तोट्यात गेला, नुकसान झालं तरी चालेल परंतु हा संप करायचा असा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी केल्याचं पाहायला मिळतंय. निश्चित सागर, तुझ्या शेजारी असलेल्या शेतकरी दादाने जे वाक्य बोललं की शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण सध्या झालेलं आहे, फडणवीस सरकारच्या कानापर्यंत हा शेतकऱ्यांचा आवाज गेलेला असेल एबीपी माझाच्या माध्यमातून असा आपण गृहीत धरूयात, अशी आशा करूयात आणि हा संप अधिक चिघळणार नाही याची देखील आशा करूयात. सागर, धन्यवाद, तू या सगळ्या शेतकऱ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवलास त्याबद्दल.